सर्वांना आशीर्वाद देत आहेत हेच आमचं भाग्य आहे. सर्वांना उदंड आयुष्याच्या स्वामी समर्थांनी द्यावं अशी त्या स्वामी समर्थांकडे प्रार्थना करतो. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि नियोजन या कार्यक्रमाचं सन्माननीय स्वामी भक्त बाळू आयंगर आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळींनी या आम्हाला संधी दिली. पुनश्च एकदा त्या सर्वांचे आभार मानतो. दोन्ही भावांनी अतिशय सुंदर भजन सादरीकरण केलं. बरंच काय बोललेले आहेत त्याचं उत्तर मी 100% देणार. प्रथमतः ज्याने बक्षीस दिलेलं आहे ते प्रथमतः त्याचं वाचून घेतो. नंतर आपण सातबारा तुका उतारो, 7.5 उतारो वगैरे काय असेल तर मग बहुतेक 7.5 सन्माननीय सोमदाई देवी प्रासादिक भजन मंडळ दिवा गुरुवर्य भजन सम्राट बुवा श्री प्रमोदजी हरियाण आणि भजन सम्राट बुवा कानू शिटकर यांचे शिष्य रायगड भूषण बुवा श्री संतोष कानू शिटकर यांच्याकडून तिन्ही बुवांना प्रत्येकी 200 रुपये तिन्ही बुवांना बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय शिटकर बुवा काय सांगू, मी प्रामाणिकपणे सांगतो. माझं कौतुक आता दोन्ही बुवांनी केलेलं आहे की डबलबाजी क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला विनोद चव्हाण बुवा गाणारे चालू असतो त्याच्या सुट्टी नाही अजून बघता ते सांगताना टाकटाक करायला तुझा टॉप टाक करतील ते तुम्ही पहिलीच वॉर्निंग दिलेली आहे. अहो वागला तर या ठिकाणी शिटकर बुवा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या बाऱ्या आम्ही ऐकलेल्या आहेत आणि खास करून ओरोसची बारी गुंडू सावंत बुवांबरोबर झालेली आणि गोटकर तिकडे मध्ये गुंडू सावंत आणि या बाजूला शिटकर बुवा युट्यूबला आहे. काय बारी जबरदस्त गुंडू सावंत बुवा आणि तीच व्यक्ती समोर आज 200 रुपये बक्षीस आम्हाला देते. तेवढा मोठा भाग्य आहे. लिहून द्या आपण काय बोलतो. आम्ही रामायणाच्या गोष्टी सांगतो, रामायणाच्या गोष्टी सांगतो. रामाचा होता, सीताची होती. भजनामध्ये सांगणं गरजेचं आहे आणि त्याची चेष्टा मोजलो करतो. अरे हिंदू धर्म या रामायण आणि महाभारतावरच उभा आहे हिंदू धर्म आणि त्याचा जो मल्लो चेष्टा करतात आणि गळ्यात साळ टाकतो नाम दिलो मी या हिंदू धर्माचा प्रतीक आहे. तुझं सुकान जोर झालो तो ह्याच्यामुळे झालं. तुझ्या हडाची काढा त्याचं कारण का वटात या आणि वटात या असं नाही बुवा. हा बराच केला ना बराच करणार. हो नको नको ते तिथे बोलवतो. अतिशय सुंदर. पुन्हा एकदा शिटकर बुवा आणि त्यांच्या मंडळीचे आभार मानून परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं. आणि आजच्या घडीला लोकेवांचा आवाज पाडी आहे त्याच्याबद्दल वादच नाही, पण माझ्या मते परफेक्ट स्वरामध्ये परफेक्ट स्वरात आवाज लावणारी बुवा हातावर बोटावर मोजण्यावर बुवा आहे. हाताच्या बोटावर मोजण्यावर बुवा परफेक्ट स्वरामध्ये गाणार आहे आणि त्याच्यातले एक बुवा म्हणजे आमचे संतोष शिटकर बुवा आहे. दूर जे चांगलं आहे ते चांगलं आहे नाही का. अरे नंतू थांब तुझी किती वाचताय बाबा. आताची आधी पहिली वाचले ना तर काय खरं नाही बाबा. 17 एप्रिल 2022 बुवा संजय पवार विरुद्ध पेडणेकर बुवा सहकारी दिवावर्धक संघ जीडी आंबेडकर मार्ग परेल मुंबई या ठिकाणी सन्माननीय संजयजी पवार बुवा आणि पेडणेकर बुवा यांचा सामना 17 एप्रिलला होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. नंदू तिथे सन्माननीय आमचे डॉक्टर दादा परब खरोबर गुंडू सावंत बुवा मगाशी म्हणाले ते बरोबर. अशा व्यक्तींसमोर आपण जातो बुवा हे आपलं भाग्य आहे.
आम्ही गायनात किती कमी आहोत किंवा जास्त आहोत ह्याच्यातला भाग नाही, पण कलाकाराने कलाकाराचा आदर केलाच पाहिजे. आणि डॉक्टर दादा बरोबर अशी व्यक्ती आहे की भाईचंद्र केळुसकर बुवांकडे त्यांनी अनेक वर्ष साथसंगत केली, कीर्तनामध्ये साथसंगत केली. आणि बुवा पहाडी वादकाचे बादशाह लता मंगेशकर यांचे शिष्य माहिती आहे कोणते? मधल्या माहिती भरत बळवडी त्यांच्याकडे सुद्धा साथ संगत म्हणजे संगीत सम्राट भरत बळवडी त्यांचा जो आवाज आहे ना तसा कोणाचा नाही. टाळ सप्तकामध्ये काही चारचा टाळ सप्तकाचा दैवत गाठणारी त्यांच्याकडे वाजवला साथ संगत करणार आमचे दादा बरोबर आहे. त्यांच्या दूरचा काय अशी महान व्यक्ती त्यांच्यासमोर गाताना खरोखरच दडपण येतं. 100% गुंडू असा अनुभव पडले बरोबर आहे, पण दडपण येण्यापेक्षा गुंडूबुवा 20-20 वर्षापूर्वीचा नोटेशन खेळा राहायचा. दुसरा एखादा तयार कर ना तू, बाकी सगळं तयार करतो. ध्रुवता असा झाला पण जरा मेहनत त्याच्यावर घे ना, जरा 13 मात्रा 14 मात्रा 18 मात्रा मेहनत घे. शनिवार पेटे होता. अरे चोरानो ही तुमची शाळा हे वाघ काय तुम्ही त्या ठिकाणी दादा परब आमचे डॉक्टर दादा परब यांच्याकडून हे तिघा नाही 100 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. तर खरोखर मनापासून मी धन्यवाद देतो. दादा परबांना उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या हातून अनेक शिष्य घडो अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो. लाकडा धन्यवाद दादा. तिघांका 100 हा बघा वाटापत्र काय तुमचं भारी आहे. बरं मी तुम्हाला सलाम करते करू म्हणजे मापात पाप नाही. बरोबर काटा बरोबर. या ठिकाणी सन्माननीय अनंत भिवा सावंत सावंतवाडी यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये तिघांना गोळा आलेले आहेत. लाख धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय माझे मित्र राकेशजी पवार त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. राकेशजी पवार आणि त्यांचे वडील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे मित्र प्रमोदजी जेटार यांचे भाऊ आणि स्वतः प्रमोद जेटार त्यांच्या कुटुंबियांनी हे 200 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य दे. लाख धन्यवाद. बक्षीस जेवढं आहे आणि पहिला म्हणजे किती पाठवली. हां सन्माननीय श्री दुर्गा माऊली ट्रॅव्हल्स डोंबिवली मालवण डोंबिवली बस सेवा चालू आहे. श्री गणेश चंद्रकांत पोळ यांच्याकडून हे काय बोलूया पैशासाठी भांडाय ह्यो मधलो सांगता ह्यो मधलो मगाशी सांगत होतो आम्ही आपले नाही आम्ही दोघांना 15,000 वाले येऊन तिला 12,000 वालो काय म्हणजे पैशात कला ही पैशात मोजता येते बुवा. भजन हे पैशामध्ये मोजता येते का? मुंबईची लिहिला गावची लिहिलो मला आमच्या गावचं 2-3 टपली घेऊन होते इथे. बाकीचं सगळा सामान व्हायला गावची लिहिलोय. गावचं माझं मुंबईचं मंडळ आहे. गावात गाव होतं 7 जण दिसले ना बघा किती जण दिसले असले. ठीक आहे तुम्ही बोललात म्हणून बोलले 15 किंवा 12 हे माफक असं बोलू नका. कलाकाराची किंमत पैशाने होत नाही. 200 रुपये विकास केली आणि यांनी हे 600 रुपये दिलेले आहेत. आता वाढवले त्यांनी म्हणजे बेतरिक 6 वा
पैसे द्यावा मागता मागचं पैसे मारायचे हे घ्या. हे घ्या. अहो, हे का? आम्ही व्यापारी ना हे मग काय आहे 50 आंबे असले पैकी डोक्या ढकून द्यायचे काळ पडलेली वाजून वाजून. त्याचप्रमाणे सन्माननीय भजन स्वरानंद डोंबिवली पूर्व आयोजित वर्धापन दिनानिमित्त डबलबारी बदनाचा जंगी सामना संगीत विशारद बुवा श्री आनंद मेस्त्री आणि संगीत विशारद बुवा श्री संतोष नांदोसकर यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे सन्माननीय तेजस गावकर बुवा श्री विनोद चव्हाण तुमची फेवरेट मुलगी जरा वाजून दाखवावी. नवरादेवी प्रासादिक भजन मंडळ यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे मित्र दत्ता गोसावी बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लाख लाख धन्यवाद. फिनिक्स फाउंडेशन वतीने अध्यक्ष मिलिंद आवडेगावकर यांच्याकडून विनोद चव्हाण बुवा यांचं हे बक्षीस आलेलं आहे. लाख लाख धन्यवाद. कोण चुकांचं नाव असाल तर बाबांनो माफी असावी. तेजोनिधी लोह गोल भास्कर हे गगनराज हे नाट्यसंगीत गाण्याचा प्रयत्न करावा किंवा अन्य नाट्यसंगीत म्हणावं. लागला तुम्ही धन्यवाद देतात. अशा चिठ्ठ्या कमीच येतात पण गाण्याचा मी प्रयत्न 100% करतो. अशी एखादी चिठ्ठी गुंडू सावंत बुवांना तुम्ही द्यावी अशी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. नका पाया पडू नका मावळी. पाया पडले एवढे आम्ही एवढं श्रेष्ठ नाही हो. बुवा श्री आनंद पवार ओंकार प्रासादिक भजन मंडळ दारिस्ते पवारवाडी बुवा आनंद पवार यांच्याकडून हा लक्ष्मी हार त्याने दिलेला आहे. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. परमेश्वराव दंड आयुष्य त्यांना दे. आणि या ठिकाणी गाणं सादरीकरण करतो. ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ दिवा माझे गुरुबंधू सुप्रसिद्ध भजनकार स्वप्नील मेस्त्री यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये विनीत धुरीसाठी 100 रुपये आणि आम्हा दोन्ही बुवांना जसे दिलं तसं त्या दोन्ही बुवांना स्वप्नील मेस्त्री बुवांकडून हे 200 रुपयाचं बक्षीस दोन्ही बुवांना दिलं आहे. मनापासून धन्यवाद. बुवा गुंडू सावंत म्हणाले की तुम्ही मग गाता शब्दाचा वापर बरोबर तुम्ही नीट करावा. 100% सत्य आहे. शब्द बरोबर आलेच पाहिजे पण एखाद्याच्या कानाचं जर काय गडबड असेल तर त्याला माझा काय नावील आहे. पण बुवा शब्दांबरोबर सूर सुद्धा चांगला असावा. गुंडू सावंत बुवा शब्दाबरोबर सूर पण होयो. अतिशय सुंदर प्रयत्न केला बाबा. म्हणजे ते विठ्ठला माये बाबा विठ्ठल कुटुंब मागच्यापेक्षा तर युट्यूबला ऐकलेलं माहिती पण ऐकलंय तुझा त्या दिवशी. पण आज मला त्याच्यात प्रगती दिसली. म्हणजे असा काहीतरी मला बरं वाटलं बघून. कुठेतरी माझं शेजारी वर जाता जाऊ दे म्हणजे काय बुवा गुंडू सावंत बुवा लोक बुवा तुमचं काय वाटत नाही तो काय बोललो. सिंधुताई सपकाळ म्हणाल्या एखाद्या माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर पहिलं मरावं लागतं. तुमचं म्हणणं काय मला विचारता म्हणजे गुंडू विचारता आमच्या दोघांचं म्हणणं काय घेऊन घ्या मग म्हणजे तर आमच्या मरणाची वाट बघता. अरे गुंडू नको रे बाबा कावळ्याच्या श्रापान नाही मरत. म्हणून लक्षात ठेवू समजा हेच कदाचित जर तुझ्या श्रापान आम्ही गेलो तर मी सांगते मी जर गेलो 13 दिवसाच्या आत याचा उचलतं रे त्याचा आणि वर घेऊन जात नाही एकटं जाऊन काय ढवळबारी करतो नाही कोणाबरोबर. अध्यात्माचं भाषा होय होत 13 दिवसाच्या उचलणार त्याचा नाही का. हा म्हणून बुवा
मरणाचं वगैरे काय नाही. ते दोन्ही दिलो हगोल, ते दोन्ही दिलो हगोल, ते दोन्ही भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज, हे दोन्ही दिलो परत फरमाईश आहे. काटा रुपे काटा रुपे रात्र कमी आणि तिथं सॉंग आलंय असं बांगड्याची माळ ठीक आहे. भाऊ चला तिन्ही कोणा 100-100 रुपये बक्षीस पुन्हा एकदा आलेलं आहे. भूषण रावराणे, भूषण रावराणे यांच्याकडून तिन्ही कोणा 100-100 रुपये बक्षीस आलेलं आहे. लोक बघा लोक पण एक मात्र सत्य आहे, माका सारखं स्वाभिमान आहे. मी मागे राहिले ना तरी चालत शिक्कर बुवा दादा माका स्वाभिमान वाटतं की हे 2 वाघ 2 महिन्यापूर्वी यांचा डबलबारीचा सामना ठरलेला दुबईला. त्या कार्यक्रमाचं काय झालं मला समजत नाही. म्हणजे नेमकं काय झालं म्हणजे लोका ठरलो ना सांगणं तुला कॅन्सल केल्यामुळे आलो धावता कधी असं आधी युक्रेनला जाऊ युक्रेनला हे जाऊन सांगणं करा युक्रेन आणि त्या पुती दोघांचा भेटवा त्यातून मग तुला सांगते जेव्हा ठरतो लोक वा तुमची गरज युगांडात पाहिजे असं युगांडात. परमेश्वरा देवाकडे माझं मागणं आहे आमका युगांडा नको, नेदरलँड नको, लंडन नको, पाकिस्तान नको, काही नको. माझ्या कोकणामध्ये जिथे जन्म माझा झालो तिथे शेवटपर्यंत श्वास असेपर्यंत परमेश्वराचं नामस्मरण भजन माझ्या कोकणामध्येच मला संधी मिळेल अशी मी प्रार्थना करतो. माझ्या जोडीवानाला संधी द्या भगवंतांना द्यायला. युगांडात जा, दुबईत जा आणि कुठेतरी जा, पण गेला तर पाठी येऊ नको एवढी माझी विनंती आहे. तुमची कळकळी कारण जे काही रोगराई कोरोना विलो व्हायचून कोरोनाचा भीती दिला पाहिजे चायना म्हणजे चीनमधला हे सगळे रोग येतात तिकडचं. त्याच्यामुळे जर तुम्ही गेलात बाकी परत येऊ नको, परत ह्याकडे धोक्यात घालताना गेला तर आता ते गाडीवर बसा युगांडात. हां
सन्माननीय श्रीकांतजी शिरसाटबुवा यांच्याकडून तिन्ही बुवांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लागला धन्यवाद. हे 200 परत घ्या आणि मगाशी 200 देतो बघ तो चढावले हे आपल्या माहीत नाही त्याच्यात भांडण नको विकून द्या बाईसवर मला भांडण नको ह्याच्याकडे किल्लेले हां सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलवर 9 तारखेला लाईव्ह चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलला 9 तारखेला सामना होणार आहे. त्या सामन्यामध्ये बुवांची निवड करण्यात आलेली आहे. विनोद चव्हाण बुवा त्यांच्या विरुद्ध बुवा आहेत सुपर एक्सप्रेस मांगला एक्सप्रेसपेक्षा भारी बोलणं तर पटाईत आणि लुंगी डान्स म्हटलं तर हा ते सन्माननीय श्रीकांतजी शिरसाटबुवा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लाईव्ह कार्यक्रम आहे तो त्याचा लाभ घ्यावा तुम्ही आशीर्वाद द्यावे याची प्रार्थना करतो आणि डायरेक्ट त्याच्याकडे जातो. त्यांना मुलीच पाहिजे होता ते कुठे गेले बाबा रेकॉर्डिंग करतात बरं तू रेकॉर्डिंग कर व्हिडिओ कर आणि मला पाठव मग मी सगळं फॉरवर्ड करते कारण मला ती सवय आहे ना फॉरवर्ड करीत जायचं आपला. पण माझी एक सवय आहे जे जे आपण अशी ठावे ते ते दुसऱ्याशी कथन करावे किंवा द्यावे. आपली कला आपलं नाव आपलं जे चांगलं आहे ते पेरण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्यातून काहीतरी चांगलं असेल ते लोक घेतील. हा माझा उद्देश असतो. मोठेपणासाठी मी ते टाकत नाही. एखादा मी नाट्यसंगीत गायलो तर माझ्यापेक्षा गाणारे पट्टीचे भरपूर आहे आपण काहीच नाही ना ते पण त्याचं मी गायलो आणि मला जर गोड वाटलं तर मी रेकॉर्डिंग करतो तर माझ्या ग्रुपला मी टाकते का ऐकणारे असतात वर्ष घेणारे असतात ते शिकून दे ना घेऊन दे ना त्यांचा तर मोठेपणा नाही का. हां मागा यूज किती मिळाले केली झलक वेगळी श्रीवल्ली नजरेत भरली कोकणामध्ये एवढा ह्या गाण्यावर यूज मिळवला नाही. ह्या गाण्यावर ह्या म्युझिकवर यूज मिळवणारा एक बुवा कोकणामध्ये एकमेव बुवा आहे. लाखो यूज पहिल्या झटक्यात मिळवणारा बुवा म्हणजे संगीत लोके बुवा जोरदार टाळ्या वाजवा. लोके बुवा आता घेतले तुमची बाजू जे चांगलं ते चांगलं मुझीक त्यांना आवडतं मुझीक ठीक आहे. मला थोडा पेटीचा आवाज देता फक्त मुझीक बोलतात. आता म्हणजे नुसतं जीव ना जळतात जळान 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 तुका सोडान झाला.
येतात आणि त्या गाण्याच्या चालीच्या आधारावर सध्याच्या घडीला आपल्याला सादरीकरण करावं लागतं, पर्याय नाही. बघा, हौशे नवशे गवशे. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, हे सध्या फॉर्म मध्ये गाणं आहे. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला. का 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 करते का दादा बी वाजवायचं ना माका वयाचा समजदार को विचारा बापी. बांगड्याची माळे लिंबावानी डोळे, उभी आहे नदीच्या काठाला. किती समजदार माणसं असतात बघा. त्या फक्त मी बोलले गुंडूसावर एवढं मनापासून हसता म्हणजे समजदारपणा किती आहे हे समजतच नाही काय. विराट माणूस असतात किती समजदारपणा. दोन नुसतं नाव ओढून एखादं ठेवताना पण ओढून म्हणजे मरण 3 दिवस झालेले फक्त बत्ती लावायची बाकी आहे. बुवा असं करा, तुमका लोक काय तुमचे बघा, तुमचं नाव झालंय बुवा. मी सांगतो माझ्यापेक्षाही तुमचं लोक नाव आहे. तुम्हाला कार्यक्रम असतील भरपूर मिळाले, भगवंताने माझ्यापेक्षा तुमची प्रगती करावी मी देवाकडे प्रार्थना करतो. पण तुमच्यामधला जो इगो आहे ना, माझ्यासारखं कोण नाही. मी म्हणजे मी वाघ म्हणजे आम्ही काय ते 29 वर्ष फक्त ह्या करते सगळ्यांनी असं बुवा असं समजा नको. दुसऱ्या तुमचं लेकरू मग अशी मी आता तू मजीद मारताना तुम्ही परत तोंड तिकडे फिरवला. मग अशी गुंडू बुवा रामायण का काय का सांगता ह्या तू तोंड तिकडे हां झालं आता चालू झालं आहे. कुठेतरी डॉमिनेट कसं करतं बा गुंडू बुवा, हे बरोबर आहे. आता मी इतकं बोलतोय गुंडू बुवा, पण तू माझी बाजू बोलतो ना, आता मला बोलतो शपथ आहे स्वामी समर्थांची तुला शपथ आहे. हां, बांगड्याची माळ लिंबावानी डोळे, उभी आहे नदीच्या काठाला. लकबा पुतळ्याला भेटला, बांगड्याची माळ लिंबावानी डोळे, बांगड्याची माळ लिंबावानी डोळे, उभी आहे नदीच्या काठाला. ओ उभी आहे नदीच्या काठाला. लकबा पुतळ्याला भेटला. मगाशी जेव केला ना तर ती काहीतरी खाऊ केला गुंडू जाऊन सांगता गुंडू खाया प्रसादी केली का आईच्या. अरे जाताना माझी मंडळी जरी असतात तरी मी सांगतो प्रामाणिकपणे बुवाच्या बदलं जेव्हा बारीचा रोजते ना सगळे तरी उठान जायचे नाही. बुवा चुकीच आहे गुंडू बरोबर आहे ना. तुम्ही थोडे थोडे जावा ना, 2-2 पुढे जावा, खावा, परत अशी राहा. एकदम उठान गेल्यामुळे काय काय समोरच्या बुवाचा दिमोड होतो, निर्मळ होतं. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा मी प्रार्थना करतो असा पुढच्या वेळेस होता कामा नये. म्हणून बघा गुंडू सावंत बुवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 1630 साली झाला आणि 3 एप्रिल 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या जगताच्या पाठीवर असा एकही राजा होणार नाही. सगळे राजा झाले ज्याने आपल्यासाठी बंगले बांधले, राजवाडे बांधले, पण माझ्या छत्रपती शिवरायाने स्वतःसाठी राजवाडा कधी बांधला नाही. हो, जनतेचा राजा, रयतेचा राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जोरदार टाळा वाजवा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य तर शतकाच्या पलीकडे असलं असतं ना, तर प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक हिंदू माणसाच्या घराला सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं बुवा. आणि आजचा जो पवित्र दिवस त्याच्या लक्षात मी सुरुवात केली, त्याच्या लक्षात पण तुझं एक इच्छा झाली ना आता बोलायची हे हिंदू धर्माचा प्रतीक आहे. आणि आम्ही तो कपडे घालता आपण काय करता बुवा
तो आता कितीचे कपडे घालतात त्याच्या ऐपतीप्रमाणे तो तुमच्या ऐपती किती माझ्या ऐपतीप्रमाणे कपड्यावर विश्वस्त माणसाची होत नाही बुवा हा म्हणून एक निंदा ह्या बाबतीत करू नका बाकी काय नाही काय केला शॉर्टकट मध्ये गजर डायरेक्ट गजर माझा आद्य कर्तव्य आहे दशावतार माझ्या आयुष्यात पाहिलेले 2 राजा दशावतार मध्ये माझ्या आयुष्यात पाहिलेले 2 राजा त्यांची भाषा वाक्चातुर्यपणा आणि त्यांचा अभ्यास देखणेपणा तर होताच पण माझ्या आयुष्यात पाहिलेले 2 राजा एक बाबीन आलम आणि 2 सुधीर कलिंगन याचा जोरदार टाळ्या होता हे पुन्हा होणे नाही मरावी परी किती रुपये म्हणावे 49व्या वर्षी परमेश्वराने आपल्या दरबारी बोलवलं सुधीरजी कलिंगनांना पण त्यांच्यासारखा राजा त्यांच्यासारखी भाषाही दरारा होता मध्यंतरी एक काळ आला होता की दशावतार जवळजवळ संपण्याचा जमा म्हणजे पुढे काय अशी परिस्थिती होती तेव्हा ऊर्जा अवस्था आणण्याचं काम पुन्हा एकदा दशावतारी घडी विस्कटलेली जाग्यावर आणण्याचं काम आमच्या सुधीरजी कलिंगन साहेबांनीच केले दशावतार लोकराजा म्हणून तो लोकराजा झाला बघा स्वर्गलोकी जाण्याची तकी स्वर्गलोकी जाण्याची तकी का केली तुम्ही घाई सुधीर भाऊ अहो का केली तुम्ही घाई सुधीर कलिंगन लोकराजा पुन्हा होणे प्रत्येक भजनी बुवाची आवडती व्यक्ती सुधीर कलिंगन होते माझ्या गुंडू सावंत बुवांना सुद्धा लोके बुवांना विनोद सावंत बुवा आम्हाला सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करायचे बुवा बारी कुठे आहे एखादा प्रश्न अडकला तर आम्ही विचारायचा शिकेला मी त्यांना एक प्रश्न विचारला दशावतार नाटक होतं दहीकरू त्याच्या आदल्या म्हणजे संध्याकाळी आले त्याला मी भेटलो विचारलं प्रश्न हो चव्हाण भाऊ लागू नका काय असेल तर मी माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो तुम्हाला काय ते विचारा मी विचारले हो की रावणाने सीता खरोखरच रावणाने पळवली होती ती कोण सीता रावणाने पळवलेली सीता ही नक्की सीता पळवली होती का रावणाने कोण काय म्हणतात तर तेव्हा मला त्यांनी उत्तर दिलं होतं बुवा त्यांनी माहिती सांगितली की रावणाने सीता पळवली नाही ही प्रत्यक्षात व्यक्ती सीता ही व्यक्ती घेऊन गेलाच नाही रावण सीतेची छाया घेऊन राहून गेलेला सीतेला स्वतः घेऊन नाही गेला हे सांगणारे मार्गदर्शन करणारे आमचे सुधीरजी कलिंगन होते बुवांचे स्वर गुंडू सावंत तर लढ आहे म्हणजे अनेक बुवांचे पण अशा व्यक्तींना आपण खरोखर आयुष्यात विसरू शकत नाही म्हणून म्हणतो बघा लोकराजा होती ख्याती आशा शैली अभिनय कृष्ण अर्जुन कर्ण महारथी कृष्ण अर्जुन कर्ण महारथी वेडा चंदन शंभू गणपती वेडा चंदन पुन्हा भूमिका होणे नाही अजिंक्य तारा पडला निघण अजिंक्य तारा पडला निघण शिरीवाला साई तो शिरीवाला साई सुधीर कलिंगन लोकराजा पुन्हा होणे म्हणून बघा मराठी परी कीर्ती रूपी राहावे अशी कीर्ती करून आपले लोकराजा गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो आणि या ठिकाणी गजल सादरीकरण करतो.